11वी विज्ञानाचा दुसरा चॅप्टर आहे सिस्टमॅटिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ह्या चॅप्टरला आपण सुरुवात केलेली आहे. 3 लेक्चर याचे आपण युट्यूबवर अपलोड केलेले आहे. आता हे तिसरं लेक्चर आपण मागे घेतलं, त्याला आपण कंटिन्यू करू. कार्ल लिनियस classified living organism into two kingdoms based on mode of nutrition, whether they are sedentary किंवा nutrition, etc. But this broad classification of kingdom Plantae, kingdom Animalia was found inadequate. आपल्याला माहित आहे कार्ल लिनियस यांनी आपलं जे पुस्तक आहे त्यांनी पब्लिश केलं होतं त्यामध्ये प्लांट्स आणि ॲनिमल्स यांची काही त्यांनी माहिती दिली होती. त्यांचं बायनॉमियल नॉमेनक्लेचर त्यांनी केलेलं होतं. त्यामध्ये त्याने फक्त प्लांट आणि ॲनिमलचीच माहिती दिलेली होती. त्यामुळे त्याने दोन्हीच किंगडम आहे बा असं म्हटलेलं होतं, किंगडम प्लांटी आणि किंगडम ॲनिमॅलिया. परंतु पुढे जसं जसं काळ लोटत गेला, नवीन नवीन ऑर्गॅनिझम आपल्याला माहीत होत गेली, तसं तसं किंगडम जसं जसं बॅक्टेरिया, फंजाय झालं, युग्रिना झालं, हे ऑर्गॅनिझम ना प्लांट मध्ये बसत ना ॲनिमल मध्ये बसत. मग यांना कुठं ठेवायचं? त्यामुळे असं कन्फ्युजन होऊ नये म्हणून पुढे R.H. व्हिटाकर या सायंटिस्टने 1969 मध्ये 5 किंगडम सिस्टीम प्रपोज केली. 5 किंगडम सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. दिस सिस्टीम शोज अ फायलोजेनेटिक रिलेशनशिप. आता हे हे कशाच्या बेसिसवर त्याने केलेलं आहे? इव्हॉल्युशनरी रिलेशनशिप शोधून ऑर्गॅनिझम मधला इव्हॉल्युशनरी रिलेशनशिप प्लस एक्सटर्नल, इंटरनल असे कॅरेक्टर मिळून प्लस एक्सटर्नल प्लस इंटरनल असे काही फीचर्स मिळून त्याने काय केलेलं आहे? 5 किंगडम सिस्टीम प्रपोज केली. त्यामध्ये पहिला किंगडम आहे, त्यामध्ये त्यामध्ये पहिला किंगडम आहे किंगडम किंगडम मोनेरा. त्यानंतर किंगडम प्रोटिस्टा, किंगडम प्लांटी, किंगडम फंजाय, किंगडम ॲनिमॅलिया. हे कोणी दिले? R.H. व्हिटाकर आहे. याचं नाव लक्षात ठेवा. याचा हे फोटो सायंटिस्टचा फोटो आहे. आता एक एक किंगडम आपण आता बघू. सायलेंट फीचर्स ऑफ 5 किंगडम. काय आहे नेमकं 5 किंगडम? पहिला आहे किंगडम मोनेरा. These are unicellular organism with prokaryotic cellular organization. हे महत्वाचं आहे. त्यांचं सेल्युलर ऑर्गनायझेशन कसं आहे? प्रोकॅरियोटिक आहे. मोनेरा इन्क्लुड्स युनिसेल्युलर प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम. दीज आर ओमनी प्रेझेंट म्हटलेलं आहे. म्हणजे ओमनी प्रेझेंट म्हणजे का? सर्व ठिकाणी. म्हणजेच काय? सर्व ठिकाणी. आकाश, जल, वायू, काय म्हणता येईल. म्हणजे सर्वच पृथ्वीच्या गर्भात सगळीकडेच ह्या ठिकाणी हे सापडतात. They are found in all types of environment, that is habitats which are not generally inhabited by other living beings. ज्या ठिकाणी कोणीच राहू शकत नाही त्या ठिकाणी सुद्धा हे राहू शकतात. कोण? हे मोनेरावाले. मोनेरावाले कुठे राहू शकतात? न्यूट्रिशनली फ्यू आर फोटोऑटोट्रॉप्स और केमोऑटोट्रॉप्स. म्हणजे काहीच ऑर्गॅनिझम आणि बट मेजॉरिटी आर हेटरोट्रॉपिक. म्हणजे मेजॉरिटी आहे यांची हेटरोट्रॉप्स आहे. म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून आहे आपल्या न्यूट्रिशनसाठी. परंतु काही जे आहे ते फोटो ऑटोट्रॉप आहे. म्हणजे लाईटच्या आणि केमो ऑटोट्रॉप म्हणजे केमिकलच्या मदतीने आपलं अन्न स्वतः बनवतात. These organisms do not have well defined nucleus. आता हे प्रोकॅरियोटिक सेल्युलर ऑर्गनायझेशन काय कॅरेक्टर आहे? एक वेल डिफाईन न्यूक्लियस नसतो त्यात. डीएनए जो असतो तो सिंपल असतो, डबल स्ट्रँडेड सर्क्युलर असतो, सिंगल रिंग विदाउट न्यूक्लिअर मेम्ब्रेन असतो. न्यूक्लिअर मेम्ब्रेन नसते, फ्रीली सस्पेंडेड असतो सायटोप्लाझम मध्ये. क्रोमोझोम कॉल्ड न्यूक्लिओइड. क्रोमोझोमला न्यूक्लिओइड म्हणतात. स्मॉलर सर्क्युलर मॉलिक्यूल ऑफ डीएनए एक्स्ट्रा क्रोमोझोमल जेनेटिक एलिमेंट सुद्धा म्हणतात. त्याला नाव आहे
त्याला नाव आहे प्लास्मिड. ठीक आहे, त्याला काय नाव आहे, त्याला म्हणतात प्लास्मिड. हा सुद्धा असतो सर्क्युलर असतो, एक्स्ट्रा क्रोमोझोमल असतो. सेल वॉल जी असते ती पेप्टिडग्लिकॅनची बनलेली असते. ठीक आहे, पेप्टिडग्लिकॅन काय आहे, एक पॉलिमर आहे शुगर आणि अमिनो ऍसिडचं बनलेलं असते. चेन पॉलिमर आहे, चेन आहे एक, कशाची बनलेली आहे, शुगर आणि अमिनो ऍसिडची. याला म्युरेन सुद्धा म्हणतात, म्युरेन. पेप्टिडग्लिकॅनला काय म्हणतात, म्युरेन सुद्धा म्हणतात. आता डायग्राम दाखवतो. प्रोकॅरियोटिक सेल्युलर ऑर्गनायझेशन नेमकं कसं असते बघा. ही आहे एक प्रोकॅरियोटिक सेल आहे, बॅक्टेरिया आहे समजा एखादा. आता याच्यात बघा, हे प्लास्मिड आहे, एक्स्ट्रा क्रोमोझोमल सर्क्युलर डीएनए हे असा असतो. त्यानंतर सेल वॉल, हे बघा हे सेल वॉल आहे, सेल वॉल. पेप्टिडग्लिकॅन त्यालाच म्युरेन सुद्धा म्हणतात. कशाची बनलेली आहे पॉलिमर, शुगर आणि अमिनो ऍसिडची. रायबोझोम आहे, हे सेल प्लाझ्मा आहे, न्यूक्लियॉइड आहे, डीएनए. ठीक आहे, सिंपल आहे, सर्क्युलर असतो, फ्रीली सस्पेंडेड इन सायटोप्लाझम असतो, सायटोप्लाझम आहे. ठीक आहे, न्यूक्लियर मेम्ब्रेन नाही आहे याच्यावर कोणतं. तर हे कॅरेक्टर आहे प्रोकॅरियोटिक सेलची. त्यानंतर म्हटलं मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनल्स, फॉर एक्झाम्पल मायटोकॉन्ड्रिया. मेम्ब्रेन बाउंड असतात हे हमेशा. मायटोकॉन्ड्रिया झालं, क्लोरोप्लास्ट झालं, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम झालं, हे सर्व अब्सेंट असतात. ठीक आहे, अब्सेंट, मायटोकॉन्ड्रिया अब्सेंट, क्लोरोप्लास्ट अब्सेंट, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम अब्सेंट. आता जी डायग्राम दाखवली त्यामध्ये हे होते का, एकही नव्हते यातलं. रायबोझोम्स आर स्मॉलर इन साईज, 70 इयर्स साईजचे असतात युकॅरियोटिक सेल पेक्षा. ठीक आहे, लहान असतात. द मोड ऑफ रिप्रोडक्शन इन मोनेरा इज असेक्शुअल or with the help of binary fission or budding. Very rarely sexual reproduction occur with the help of conjugation method. आता conjugation method काय आहे, ते वेगळी प्रोसिजर आहे. फक्त एवढं लक्षात ठेवा, झालं तर सेक्शुअल रिप्रोडक्शन झालं तर कसं होते, कंजुगेशन मेथड ही होते. आणि असेक्शुअली ते काय करतात, बायनरी फिजन किंवा बड्डिंग करतात. तर ही झालं याचे प्रोकॅरियोटिक सेल्युलर ऑर्गनायझेशनची कॅरेक्टर आहे, प्रोकॅरियोटिक सेलची. आणि हेच मोनियराचे सुद्धा कॅरेक्टर आहे. ठीक आहे, मेम्ब्रेन बाउंड ऑर्गनल्स कोणताच नसतंय, फक्त डीएनए असतो. ते बी फ्रीली सस्पेंडेड असतो, सर्क्युलर असतो, सिंपल असतो. आणि एक्स्ट्रा क्रोमोझोमल डीएनए सुद्धा असतो, त्याला प्लास्मिड म्हणतात. सायटोप्लाझम असतो, रायबोझोम 70 इयर्स टाईपचे असतात, 70 इयर्स. सेल वॉल असते, पेप्टिडग्लिकॅनची बनलेली असते. पॉलिमर कशाचं बनलेलं असते, ते शुगर आणि अमिनो ऍसिड. बस एवढी माहिती लक्षात ठेवायची, बाकी काय नाही. आता हे काय ते असे पॉइंट्स लिहून काढा एक एक बढिया, मोनेरा करू, असे एरो करू एक एक पॉइंट्स. ठीक आहे, प्रोकॅरियोटिक सेल्युलर ऑर्गनायझेशन, असं इकडे प्रोकॅरियोटिक सेल्युलर ऑर्गनायझेशन. मग एक एक कॅरेक्टर लिहा, सेल वॉल कशी आहे, डीएनए कसा आहे, मायटोकॉन्ड्रिया आहे का नाही. ठीक आहे, असं. मॉर्फॉलॉजिकली बॅक्टेरिया आर कॅटेगराइज इंटू 4 ग्रुप्स. स्पेरिकल, कोकस. मॉर्फॉलॉजिकली समजा आपण त्याच्या एक्सटर्नल फीचर वरून बॅक्टेरियाचे आपण 4 ग्रुप केले. त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, स्पेरिकल आहे त्याला कोकस म्हटलं, रॉड शेप आहे त्याला बॅसिलस म्हटलं, आणि कॉमा शेप आहे त्याला किंवा किडनी शेप आहे त्याला वायब्रिओ म्हटलं, आणि जे स्प्रिंग लाईक आहे त्याला स्पायरियम म्हटलं, स्पायरल शेप आहे. ऑन द बेसिस ऑफ इव्हॉल्युशन बॅक्टेरिया कॅन बी क्लासिफाईड ॲज आर्किया, आर्किबॅक्टेरिया आणि यू बॅक्टेरिया. ठीक आहे, इव्हॉल्युशनच्या बेसिसवर आपण बॅक्टेरियाचे क्लासिफिकेशन कसं केलं, आर्के बॅक्टेरिया आणि यू बॅक्टेरिया. आर्की बॅक्टेरिया हे थोडे लेस डेव्हलप असतात, तर यू बॅक्टेरिया थोडे वेल डेव्हलप असतात. आता हे बघा, कोकस सर्क्युलर, कोकोबॅसिलस ओव्हल शेप आहे, वायब्रिओ कॉमा शेप, बॅसिलस रॉड शेप, त्यानंतर स्पायरेलियम असे स्पायरल शेप, त्यानंतर स्पायरोजेटे हे अशा प्रकारचं स्ट्रक्चर आहे याचं. डिफरंट शेप्स ऑफ बॅक्टेरियल सेल्स. बॅक्टेरिया कशात मोडतात, मोनेरा.
त्यानंतर डिफरंट शेप्स ऑफ त्यानंतर हे आहेत आर्किबॅक्टेरिया बघू. इव्हॉल्युशनच्या बेसिसवर आपण काही क्लासिफिकेशन केलं. त्यातलं आर्किबॅक्टेरिया काय आहे बघू. आर्किबॅक्टेरिया, these are differentiated from other bacteria on the basis of their different cellular features. These bacteria are mostly found in extreme environment. Extreme environment मध्ये हे सापडतात. त्यांना एक्स्ट्रेमोफाइल सुद्धा म्हणतात. दुसरं नाव आहे, एक काय नाव दिलं त्याला, एक्स्ट्रीमोफाइल. एक्स्ट्रीमोफाइल्स यांना एक्स्ट्रीम एन्व्हायरमेंट मध्ये राहायला आवडते म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, एक्स्ट्रीमोफाइल्स. दे आर फाउंड इन व्हेरायटी ऑफ प्लेसेस फ्रॉम व्होल्कॅनिक क्रेटर. कुठं सापडतात बघा, व्होल्कॅनिक मध्ये सापडतात. म्हणजे तिथं कोणीच नाही सापडू शकत, तिथे हे सापडतात. व्होल्कॅनिक क्रॅटर्स, सॉल्टी लेक मध्ये सापडतात. हॉट स्प्रिंग, गरम पाण्याचे वाफारे तिथे सापडतात. Their ability to withstand such hostile environment speaks of their capacity to survive. बघा त्याची जगण्याची किती कॅपॅसिटी आहे, ती जिद्दीची असतात ते जगण्यासाठी. इन व्हेरी सेव्हर कंडिशन मध्ये सुद्धा हे जगतात. म्हणजे मग शिकण्याला काय काहीतरी आपल्याला. आर्किबॅक्टेरिया, एक्स्ट्रीमोफाइल्स म्हणतात त्यांना. कुठे जगतात ते, व्होल्कॅनिक मध्ये, सॉल्टी लेक मध्ये, हॉट स्प्रिंग मध्ये, कुठे म्हणजे या ठिकाणी कोणीच नाही राहू शकत. बॅक्टेरिया दॅट कॅन विथस्टँड हाय सॅलिनिटीज आर कॉल्ड होलोफाइल्स. आता होलोफाइल्स म्हटलेलं आहे जे सॅलिनिटी मध्ये सापडतात. while those that withstand extreme temperature. आता एक्स्ट्रीम टेम्परेचर म्हणजे व्होल्कॅनो ज्या ठिकाणी सापडत असेल त्याला थर्मोफाइल म्हटलेलं आहे. ठीक आहे, थर्मो हे टेम्परेचर रिलेटेड आहे, हॅलो हे सॉल्ट रिलेटेड आहे, म्हणून नाव बघा हे बरोबर आहे. हॅलोफाइल्स म्हटलं तर कुठे सापडतात ते, सॅलिनिटी जिथे आहे तिथे. थर्मोफाइल म्हटलं तर कुठे सापडतात, थर्मो म्हणजे टेम्परेचर जिथे एक्स्ट्रीम टेम्परेचर आहे तिथे सापडतात. A very common example is a methanogenic bacteria. एक उदाहरण दिलेलं आहे, methanogenic bacteria found in gut of ruminants. काऊज आणि जे बफेलोज आहे, रुमनट्स म्हणजे जे रवंत करतात, पहिले बका असे खाऊन घेतात आणि त्यानंतर मग एका ठिकाणी बसून ते पुन्हा आपल्या तोंडात आणतात, पोटातलं अन्न, आणि ते रवंत करतात. त्यांना काय म्हटलेलं आहे, रुमिनट्स म्हटलेलं आहे. तर जे मिथॅनोजेनिक बॅक्टेरिया आहे जे त्यांना काय करतात, ते जे त्यांच्या गटमध्ये जे असतात बॅक्टेरिया, ते काय करतात, हेल्प करतात कशाचं, प्रोडक्शन ऑफ मिथेन इन बायोगॅस प्लांट. त्याचबरोबर हे डायजेशन सुद्धा मदत करतात डायजेशनसाठी. ठीक आहे, डायजेशनसाठी याची मदत करतात हे मिथेनोजेनिक बॅक्टेरिया. आणि त्यानंतर काय म्हटलं, बायोगॅस प्लांट मध्ये मिथेन वायू तयार करण्यासाठी याचा वापरतो, म्हणूनच याचं नाव काय पडलं, मिथॅनोजेनिक बॅक्टेरिया पडलं. हे मिथेन बायोगॅस प्लांट मध्ये मिथेन वायू बनवण्यास उपयोग करतात. आता यांची जी सेल वॉल आहे ती विदाऊट आहे, विदाऊट पेप्टिडग्लिकॅनची बनलेली आहे. इम्पॉर्टंट पॉइंट आहे, स्टार मार्क करा. विदाऊट, असे स्टार मार्क करा. विदाऊट पेप्टिडग्लिकॅनची बनलेली आहे, व्हेरी इम्पॉर्टंट. आणि रिप्रोडक्शन हे बायनरी फिजन नव्हते, कारण विदाऊट पेप्टिडग्लिकॅनची म्हणजे कारण हे आर्किबॅक्टेरिया आधीची आहे, सर्वात अगोदरची आहे. आता त्यानंतर आपल्याला EU बॅक्टेरिया बघायचं. EU म्हणजे काय होते, वेल डेव्हलप. These are commonly referred as true bacteria किंवा वेल डेव्हलप बॅक्टेरिया म्हणून आपण त्यांना. ट्रू बॅक्टेरिया आहे. They have cell wall, पेप्टिडग्लिकॅन, यांच्याकडे पेप्टिडग्लिकॅन आहे. इम्पॉर्टंट पॉइंट आहे, ठीक आहे, कारण काय, वेल डेव्हलप आहे, याच्याकडे पेप्टिडग्लिकॅन, सेल वॉल बनलेली आहे पेप्टिडग्लिकॅनची. दे आर फाउंड ॲज ऑटोट्रॉप्स, हेटरोट्रॉप्स. हे ऑटोट्रॉप आहे, हेटरोट्रॉप आहे काही. द ऑटोट्रॉप्स कॅन बी फोटोसिंथेटिक लाईक क्लोरोबियम, ग्रीन सल्फर बॅक्टेरिया अँड क्रोमॅटिन. ठीक आहे, हे एक्झाम्पल आहे. आणि केमोसिंथेटिक लाईक सल्फर बॅक्टेरिया, हे याचं एक्झाम्पल आहे केमोसिंथेटिकचं. आणि हे फोटोसिंथेटिकचे काय आहे एक्झाम्पल, ही आहे क्लोरोबियम आणि क्रोमॅटिन, दोन एक्झाम्पल आहे. आणि केमोचं सल्फर बॅक्टेरिया एक एक्झाम्पल दिलेलं आहे. याच्यात इम्पॉर्टंट पॉइंट काय आहे, पेप्टिडग्लिकॅन असते सेल वॉल मध्ये. ठीक आहे, आणि हे कसे असतात, ऑटोट्रॉप्स किंवा हेटरोट्रॉप्स असतात. पुढे बघू. दीज आर मोस्टली मल्टीसेल्युलर फिलामेंटस
फॉर्म्स लिव्हिंग इन फ्रेश वॉटर. ठीक आहे. हे जे आहे ट्रू बॅक्टेरिया कुठे सापडतात? फिलामेंटस स्ट्रक्चर असते. लिव्हिंग इन फ्रेश वॉटर. द बॉडी इज कवर्ड बाय म्युसिलेजेनियस शीथ. म्युसिलेजेनियस शीथ असते. दे आर जेनेटिक मटेरियल. द जेनेटिक मटेरियल इज टिपिकल प्रोकॅरियोटिक. यांचं जेनेटिक मटेरियल ते प्रोकॅरियोटिकच असते. काही वेल डेव्हलप नसते. ठीक आहे. क्लोरोफिल ए, क्लोरोफिल बी, कॅरोटीन्स किंवा झॅन्थोफिल्स आर द फोटोसिंथेटिक पिगमेंट्स. हे फोटोसिंथेटिक पिगमेंट्स असतात. त्यामध्ये क्लोरोफिल ए आहे, क्लोरोफिल बी आहे, कॅरोटीन्स आहे किंवा झॅन्थोफिल्स आहे. क्लोरोफिलचे पिगमेंट आहे, वेगवेगळ्या कलर मध्ये असते. फिलामेंट शो हेट्रोसिस्ट which help in नायट्रोजन फिक्सेशन. ठीक आहे. त्यानंतर हेट्रोट्रॉप्स आर द मोस्ट अबंडंट. आता हेट्रोट्रॉप्स सगळ्यात जास्त प्रमाणात बॅक्टेरिया, ट्रू बॅक्टेरियाचे हेट्रोट्रॉप्स आहे. ऑटोट्रॉप्स कमी आहे. मोस्ट ऑफ देम आर डिकम्पोजर्स अँड ऑल्सो and known for breaking down large molecules in a simple molecule or minerals. They can be anaerobes. म्हणजे anaerobes म्हणजे काय असतं? ऑक्सिजनची गरज नसते त्याला. विदाउट ऑक्सिजन. विदाउट ऑक्सिजन. हेल्प इन कर्लिंग ऑफ मिल्क. जसं एक उदाहरण दिलं लॅक्टोबॅसिला आहे. लॅक्टोबॅसिला जे आहे ते ट्रू बॅक्टेरियाचं नाव आहे. हे काय करतात? ब्रेकडाऊन करतात कशाचं? मॉलिक्युलचं. आणि आपले काम करतात आणि आपलं दुधापासून दही बनवून देतात. लॅक्टोबॅसिला आहे. त्यांना याच्यापासून काही ना काही एनर्जी मिळते. तर हे विदाउट ऑक्सिजन करतात. त्यानंतर फिक्सेशन ऑफ नायट्रोजन ॲझॅटोबॅक्टर. ठीक आहे. फिक्सेशन ऑफ नायट्रोजन ॲझॅटोबॅक्टर याचं काम आहे नायट्रोजन फिक्स करणे. सिम्बायोटिक असोसिएशन करून प्लांट सोबत. प्लांटकडून काही ना काहीतरी घेतो हा वॉटर आणि मिनरल किंवा काहीतरी आणि नायट्रोजन प्रोव्हाइड करतो. त्यानंतर अँटीबायोटिक प्रोडक्शन कोण करतो? स्ट्रेप्टोमायसिस अँटीबायोटिक प्रोडक्शन करतो. कंपोस्टिंग अँड डिग्रेडिंग ऑइल. ठीक आहे. ऑइल सुद्धा डिग्रेड करण्याची क्षमता यांच्याकडे आहे. बट द स्टोरी डझंट एंड हिअर. सम ऑफ देम आर पॅथोजेनिक. आता काही रोग निर्माण करणारे आपल्यासाठी हानिकारक आहे. ठीक आहे. डिसीज सुद्धा होतात. जसं बॅक्टेरियल डिसीज आहे, जसं टायफॉइड झालं, कॉलरा झालं, टीबी झालं आणि टिटॅनस झालं. हे बॅक्टेरियल डिसीज आहे. हे पॅथोजेनिक बॅक्टेरिया आहे. ठीक आहे. काही युजफुल आहे, काही हार्मफुल आहे. एक उदाहरण म्हणून दिलेलं आहे सायनोबॅक्टेरियम नोस्टॉकचं. याच्यामध्ये सगळंच आहे. बघा या डायग्राम मध्ये म्युसिलेजेनियस शीथ आहे. म्युसिलेजेनियस शीथ काय असते? जिलेटिनियस काय असते? एक पदार्थ असतो जो की कशापासून बनलेला असतो? सेल्युलोजचा बनलेला, सेल्युलर फायबरचा बनलेला असतो आणि एक मॅट्रिक्स लिक्विड असते. या दोघांचं मिळून एक जिलेटिनियस स्ट्रक्चर तयार होते. जे याचा उपयोग कशासाठी होतो? तर एक आता हा एक आहे, ते एकमेकांसोबत हे काय करत असतात? हे असं असोसिएशन करण्यासाठी याचा उपयोग होतो. एकमेकाच्या जवळ येण्यासाठी, चिपकून राहण्यासाठी, एक कॉलनी बनवण्यासाठी या म्युसिलेजिनियस शीथचा उपयोग होतो. आता याच्यात हेट्रोसिस सुद्धा आहे. डायग्राम मध्ये बघता तुम्ही हेट्रोसिस्ट. हे नायट्रोजन फिक्सेशन वगैरे करण्यासाठी यांचा उपयोग होतो हेट्रोसिसचा. त्यानंतर आहे कॅन यू टेल. प्रश्न विचारलेला आहे. व्हॉट आर द सायलेंट फीचर ऑफ मोनेरा. मोनेराचे सायलेंट फीचर काय? आताच बघितलं आपण मोनेराचे काय काय सायलेंट फीचर आहे. ज्यामध्ये आपण बघितलं प्रोकॅरियोटिक सेल्युलर ऑर्गनायझेशन असतं. त्यानंतर काही ऑटोट्रॉप्स आहे, काही हेट्रोट्रॉप्स आहे. त्यानंतर ते कोण्याही एक्स्ट्रीम कंडिशनमध्ये राहू शकतात. त्यांना ते खास करून आर्की बॅक्टेरिया जे आहे हे एक्स्ट्रीमोफाइल्स सुद्धा आहे. म्हणजे ते कोणत्याही
एक्स्ट्रीम टेम्परेचर असो, एक्स्ट्रीम सॉल्टी कंडिशन असो, अशा कंडिशनमध्ये ते जिवंत राहू शकतात. त्यानंतर बघितलं आपण त्यांचं सेल्युलर प्रोकॅरियोटिक सेल्युलर स्ट्रक्चर कसं असतं, तर सेल वॉल जी असते ती कशापासून बनलेली असते, पेप्टिडग्लिकॅनची बनलेली असते. आर्किबॅक्टेरियाची नसते बनलेली, विदाऊट पेप्टिडग्लिकॅनची बनलेली असते. त्यानंतर जेवढे काही सेल्युलर ऑर्गनेल्स आहे ते सगळे मेम्ब्रेन बाउंडेड नसते. जसं की DNA जो आहे तो त्याच्या भोवती कोणतं कव्हरिंग नसतं, न्यूक्लिअर मेम्ब्रेन नसतं, विदाऊट न्यूक्लिअर मेम्ब्रेन असतं, फ्रीली फ्लोटिंग सायटोप्लाझम असतं, रायबोझोम असतात ते 70S टाईपचे असतात, जे युकॅरियोटिक सेलमध्ये सापडतात त्याच्यापेक्षा लहान असतात. त्यानंतर मेम्ब्रेन बाउंड जे ऑर्गॅनल्स आहे, मायटोकॉन्ड्रिया, क्लोरोप्लास्ट, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, हे सगळे याच्यामध्ये ऑब्सेंट असते. तर हे काय झालं, एक सायलेंट फीचर झालं. एवढे पॉईंट लिहायचे आपण जे पॅराग्राफ मध्ये आपण बघितले त्यातलेच. त्यानंतर व्हॉट विल बी द शेप ऑफ बॅसिलस अँड कोकस ऑफ बॅक्टेरिया. आता वर डायग्राम आपण काढून बघितलेलेच आहे बॅसिलस आणि कोकसचं कसे काय आहे शेप. राईट अ नोट ऑन युजफुल अँड हार्मफुल बॅक्टेरिया. आता युजफुल आणि हार्मफुल बॅक्टेरियावर नोट लिहायचे आहे. आता युजफुल म्हणजे काय, जे आपण बघितले आता, लॅक्टोबॅसिलस, ठीक आहे, लॅक्टोबॅसिलस, अझॅटोबॅक्टर आणि नोस्टॉक, हे सगळे युजफुल झाले. यांचा उपयोग कशासाठी होतो, तर हे आपल्यासाठी उपयोगी आहे. हे सिम्बायोटिक असोसिएशन करतात, ठीक आहे. आणि जे हार्मफुल झाले, डिसीज पॅथोजेनिक आहे, डिसीज फॉर्म करतात, ठीक आहे. आता बघितलं आपण जे त्याच्यातले जे काही बॅक्टेरिया आहे, टिटॅनसचं झालं, ट्युबरकुलोसिसचा, टीबीचा बॅक्टेरिया, टायफॉइडचा बॅक्टेरिया, हे सर्व काय हार्मफुल आहे. त्यानंतर आहे मायकोप्लाझम हे बॅक्टेरियाची एक जीनस आहे, ठीक आहे. हे जीनस आहे, जीनस कशाची आहे, बॅक्टेरियाची काय आहे, एक जीनस आहे मायकोप्लाझम. एक उदाहरण म्हणून याचं एक स्पीशीज घेता येईल आपल्याला, काय आहे, मायकोप्लाझ्मा न्यूमोनियाचा जो बॅक्टेरिया आहे, निमोनियाचा, निमोनिया हा जो बॅक्टेरिया आहे ना, हा याचं उदाहरण आहे मायकोप्लाझ्माचं. आता हे सुद्धा मोनेराचाच भाग आहे, किंगडम मोनेरा. दीज आर द स्मॉलेस्ट ऑफ द लिव्हिंग फॉर्म्स. दे डू नॉट हॅव सेल वॉल. यांच्याकडे सेल वॉलच नसते, ठीक आहे, यांच्याकडे सेल वॉलच नसते. अतिशय महत्वाचं आहे. आतापर्यंत काय बघितलं आपण, आर्की बॅक्टेरिया बघितला, ठीक आहे, आर्की बॅक्टेरिया बघितलं. त्यानंतर यू बॅक्टेरिया बघितलं, आणि हे काय आहे, मायकोप्लाझम आहे, बॅक्टेरियाचाच प्रकार आहे. बघा, याच्यात सेल वॉलच नाही आहे, याच्यात आहे पेप्टिडग्लिकॅन नाही आहे. याच्यात सेल वॉल आहे, विथ पेप्टिडग्लिकॅन आहे, हा फरक आहे. मेनी फॉर्म्स ऑर पॅथोजेनिक. आता हे मायकोप्लाझ्मा जे आहे सगळे जवळपास पॅथोजेनिक आहे, म्हणजे डिसीज कॉझिंग आहे. दे आर फाउंड रेजिस्टन्स टू कॉमन अँटीबायोटिक्स ड्यू टू अब्सेन्स ऑफ सेल वॉल. आणि यांच्याकडे सेल वॉल नसल्यामुळे हे काय करतात, अँटीबायोटिक्सला, कोणतीही अँटीबायोटिक गेली आपण खाल्ली तरी हे त्यांना रेसिस्ट करू शकतात अँटीबायोटिक्सला, ठीक आहे. आता मायकोप्लाझ्माची एक आपल्याकडे डायग्राम आहे, दाखवतो बघा. हे आहे मायकोप्लाझ्माचं स्ट्रक्चर. हे जे आउटर लेअर दिसत आहे, हे काही सेल वॉल नाही, काय लिपोप्रोटीन मेम्ब्रेन आहे, बस एक मेम्ब्रेन आहे, सेल वॉल नाही आहे. सेल वॉल ही सेल्युलोजची वगैरे बनलेली असते, बस एक लिपोप्रोटीनची मेम्ब्रेन आहे सारी, आणि हेच आउटर मेम्ब्रेन आहे. त्यानंतर सोल्युबल RNA वगैरे आहे, सोल्युबल प्रोटीन आहे, आणि DNA वगैरे हा सर्क्युलर दिसत आहे तो आहे, आणि हे रायबोझोम आहे, ठीक आहे. हे सिंपल स्ट्रक्चर आहे मायकोप्लाझ्माचं. आणि सिंपल स्ट्रक्चर असल्यामुळे याच्यावर सेल वॉल नसल्यामुळे काय होते, अँटीबायोटिकला रेजिस्ट करू शकतात आरामात.